नमस्कार. तुम्ही सगळे बोला 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 म्हणताय म्हणून काही जण तुम्ही काहीच का बोलत नाही म्हणताय म्हणून यावर बोला जरा अशा कमेंट्स केल्यात म्हणून म्हणून आणि म्हणून मी फक्त आज बोलायला आलोय. अनलायझर हा फरमाईशी शो नाही. माझ्या मनातल्या भावना, लोकांच्या मनातल्या भावना माझ्या तोंडून व्यक्त होत असतात. त्या कोणाला वाटतं याच्यावर बोललं पाहिजे म्हणून नाही. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनलायझर आणि अनलायझरवर आपल्या मनातल्या भावनाच व्यक्त करायला येत असतो. आज बोलतोय तुम्हाला बोलावं वाटलेल्या खारघर दुर्घटनेच्या मुद्द्यावर. बराच उशीर झालाय, पुलाखालून पाणी निघून गेलंय. तसं अनलायझरवर हा मुद्दा आलाच नाही असंही घडलेलं नाही आहे. श्रीकांत उमरीकरांनी याबाबतचं स्पष्टपणे विश्लेषण केलेलं आहे आणि मला त्या विश्लेषणाशी मी व्यक्तिशः सहमत असल्यामुळं वेगळं बोललं नव्हतो. आता तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर खारघर दुर्घटना आणि बाकी अन्य विषयावर मी आज संवाद साधणार आहे. खारघरमध्ये धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जावा. मी मुद्दाम धर्माधिकारींना असा शब्द वापरलाय, नाव घेतलेलं नाहीये. महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी राज्य सरकारने भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यात 25 लाखाच्या आसपासची लोक आली आणि या लोकांना उष्माघाताने मृत्यूला सामोरं जावं लागलं. संख्या वाढली आहे म्हणतात, 17-18 पर्यंत गेली आहे म्हणतात. मला त्या संख्येविषयीची निश्चित आकडेवारी माहीत नाही आहे, पण वाढलेली संख्या आणि झालेले मृत्यू हे दुःखदच आहेत आणि त्याप्रती दुःख व्यक्त केलंच पाहिजे. मीही त्या मृतात्म्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. या घटनेविषयी दुःख व्यक्त करतोय आणि हा अपघात घडायला नको होता अशीच भावना व्यक्त करतोय. काळजी घेतली जातेच. गाडी निघत असते आणि गाडी निघाल्यावर त्यात इंधन असावं, टायर सुस्थितीत असावे, इंजिनात ऑइल चांगलं असावं, वॉटर कुलंट असावं, ही सगळी काळजी आपण घेतो. ब्रेक काम करत असतात, एक्सेलेटर काम करत असतं, क्लच नीट काम करत असतं. पण दुर्दैवानं अशी एखादी घटना घडते की अपघात होतो आणि त्या अपघातात आपल्या प्रिय व्यक्तींना आपल्याला गमवावं लागतं. म्हणून गाडी चालवणाऱ्याचा दोष असतो, गाडी बनवणाऱ्याचा दोष असतो असं नाही. अपघाताला कोणीही जबाबदार नसतं. अपघाताला जबाबदार असते ती वेळ आणि त्या वेळेला हा अपघात घडत असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. या निमित्ताने सरकारला बडवणाऱ्यांनी बडवून घ्यावं. ज्यांना एकनाथ शिंदेंनी हा कार्यक्रम ठेवलाय म्हणून ज्यांना एकनाथ शिंदेंना बडवायचंय त्यांनी बडवून घ्यावं. ज्यांनी फडणवीस या कार्यक्रमाला हजर होते म्हणून त्यांना बडवायचंय, बडवून घ्यावं. ज्यांनी पुरस्कार दिला त्या अमित शहांना कोणाला राजकीय दृष्ट्या बडवायचं आहे, बडवून घ्यावं. आमचा त्यावर आक्षेप नाही. आक्षेप कुठे आहे? आक्षेप इथे आहे की या निमित्तानं राजकीय बडवाबडवी करताना एका चांगल्या माणसाच्या कामाची अवहेलना केली जाते आहे. कारण काय तर त्या माणसाचं आडनाव धर्माधिकारी आहे म्हणून. धर्माधिकारींना पुरस्कार दिलाच कशा करता अशा आशयाच्या पोस्ट जेव्हा फिरू लागतात तेव्हा मात्र ही बडवाबडवी सहेतुक आहे, बदनाम करणारी आहे आणि जातीवाचक आहे, या हे लक्षात यायला लागतं. पुरस्कार विशिष्ट लिब्रांडू पुरोगाम्यांना दिले तर ते खरे पुरस्कार, नाही तर मग बाकी लोकांचा केलेला फुकटचा उदो उदो अशीच भूमिका चालली आहे. ज्या माणसांना कोणी काहीही करता आलेलं नाही आपल्या आयुष्यात, उभी हयात कुठल्या तरी एखाद्या दैनिकाची नोकरी करण्यात घातली आणि आपल्या पत्रकारितेच्या प्रामाणिकपणाच्या टिमक्या वाजवल्या, त्या पत्रकाराने खोटी पोस्ट करून सांगावं. खोटी पोस्ट, ती पोस्ट दाखवतोय, नाव लपवतोय, मी नाव घेणार नाही असं अनेकांना सांगितलंय, अनेकांना. त्यामुळे त्यांचं नाव घेणार नाही आणि घेऊन माझ्या 10,000 वाचका लोकांच्या पर्यंत कमीत कमी त्यांना मला पोहोचवायचं नाहीये. कमीत कमी म्हणतोय प्रेक्षकांच्या पर्यंत, कारण त्यांची संख्या 100च्या आसपासही नसते. म्हणून फक्त पोस्ट दाखवतोय. हा ज्येष्ठ पत्रकार आहे,
हा खूप मोठा माणूस आहे. एक खोटं व्हायरल झालेलं पत्र, खोटं पत्र दाखवतो, ते बघा, ते खोटं पत्रही टाकलंय, खोटी पोस्टही टाकली आहे आणि मोठ्या साळसूदपणे पुन्हा ती पोस्ट डिलीट करून त्याच्यावरची दुसरी पोस्ट टाकली आहे. हे वापस देणंच योग्य होईल काय? हे वय झालं त्याचा तरी किमान विचार करा की आपण खोटारडेपणा किती करतोय. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना, तसे हे गोतास काळ सगळी मंडळी उपलब्ध आहे. बरं, ते जाऊ दे, त्यावर नाही बोलायचं मला. या माणसांना मोठं करत बसायचं नाही आहे. मला मुद्दा सांगायचा आहे तो हा आहे की पुरस्कार का दिला, पुरस्कार का दिला. आपल्याकडे एक महिला खासदार आहेत बारामतीच्या, सुप्रिया सुळे. यांना सतत संसद रत्न पुरस्कार मिळत असतो. म्हणजे ह्या एकमेव संसद अशा आहेत ज्या भारतीय संसदेच्या रत्न आहेत. त्यांची एक ट्विट तुम्हाला दाखवतोय संसद रत्न पुरस्कार मिळाल्याचं. बघा, त्यांनी मोठ्या कौतुकानं सांगितलंय की मला संसद रत्न पुरस्कार यांच्या हस्ते मिळाला. बरं, हे संसद रत्न पुरस्कार देणारी प्राईम पॉइंट नावाची एक कंपनी आहे. म्हणजे लक्षात घ्या, संसद रत्न हा पुरस्कार भारतीय संसदेनं दिलेला नाही, भारत सरकारनं दिलेला नाही. प्राईम पॉइंट नावाची एक कंपनी आहे, ती कंपनी हा पुरस्कार देते. त्याचा उल्लेख सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये करतायत. आता ही प्राईम पॉइंट नावाची कंपनी काय, जरा नीट बघूया आपण. त्याचं एक फेसबुक पेज आहे, त्याचं कव्हर पेज. त्यात लिहिलंय की ती पॉलिटिकल लोकांची इमेज ब्रँडिंग करणारी, कम्युनिकेशन करणारी अशा प्रकारची एक खाजगी कंपनी आहे. म्हणजे मॅगसेसे पुरस्कार घ्यायचे आणि आपल्या सरकारला शिव्या घालायचे हे धंदे करणारे अनेक आपल्याकडं कुमार, टुमार, टुकार, बुकार भरपूर आहेत. पत्रकारितेचे चिकार आहेत. अशा भिकार लोकांना पुरस्कार मिळवायचे आणि त्याचा गवगवा एवढा करायचा की आम्ही म्हणजे विद्वान, आम्ही म्हणजे देशाची मारण्यासाठीच आलेलो आहोत असं गृहीत धरायचं. असे पुरस्कार मिळवत राहायचे, खाजगी कंपन्यांच्याकडून संसद रत्न पुरस्कार मिळवत राहायचे आणि मोठं व्हायचं. आणि मोठं झालेलं दाखवून अशा धर्माधिकारींना पुरस्कार का दिला जातो याच्याविषयीच्या बोंबा उठवायच्या. मेलेल्या माणसांविषयीची सहानुभूती हा वेगळा विषय आहे आणि या पुरस्काराच्या निमित्तानं तो आमच्या लोकांना का दिला नाही हा वेगळा विषय आहे. मृतात्म्यांच्या टाळूवर लोणी काढत ही माणसं आपल्या लोकांना पुरस्कार दिला जावा यासाठीच या बोंबा मारताय. बरं, मला एक सांगा, ती अकबर बादशहाची गोष्ट तुम्ही ऐकली आहे का? एकदा खूप जेवण झाल्यावर खाजगी दरबारात अकबर बादशाह, बेगम आणि बिरबल बसले होते. तेवढ्यात बेगम जोऱ्यात पादली. बेगमला पादलेलं ऐकून बादशहाला अपमान वाटला. बादशाहनं तिला हकलून दिलं. हकलून दिल्यावर मग ती बेगम गेली बिरबलाकडे, म्हणाली काहीही कर बाबा, मला घरात घ्यायला लाव. बिरबल दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बादशाहकडे गेला, म्हणाला खाविंद उठा, आपल्या बागेमध्ये मोत्यांचा पाऊस पडलाय. बादशाही पळत पळत आला, बघितलं गवतावर खरंच मोती पडलेले होते. तो म्हणाला, बादशाह, हे मोती तोच उचलू शकतो जो आयुष्यात पादला नाही. बादशाह म्हणाला, आपल्याला तर नाही जमायचं बिरबल, तू उचल. बिरबल म्हणला, आपल्याला नाही जमायचं, आपणही पादलो. सगळ्याला बोलवलं, सगळे म्हणाले मी तर कधी ना कधीतरी पादलोय. मग बिरबल म्हणाला, महाराज, बेगम पादल्या म्हणून फरक कुठं पडला, घ्या बोलवून घरी. बादशाहनं बोलवून घेतलं. असा कोण पादणारा नाहीच. त्यामुळं बोंब कोण मारायची? ज्यांच्या करिअरवर असा डाग नाही त्यांनी. रिसेंटली घडलेलं पालघरचं साधूंचं हत्याकांड, ज्यांच्या कपाळी एक ठप्पा बसलाय, बदनुमा डाग म्हणून बसलाय, त्यांनी बोंब मारायची, त्यांनी सांगायचं याविषयी. त्याच्या आधी घडलेलं मावळचं गोळीबार प्रकरण, संदीप कर्णिक SP असताना ते आदेश देणारे राजकीय व्यक्ती कोण होते आणि मावळला पुण्या मुंबईच्या रस्त्यावर त्या लोकांना मारणारं कोण होतं, त्यांनी बोंबा मारायच्या. हे का घडलं म्हणून. नागपूरमध्ये गोवारींची चेंगराचेंगरी, हत्याकांडच म्हणतो मी,
त्या चेंगराचेंगरीला कोण जबाबदार होतं? त्यांनी बोंबा मारायच्या. हे हत्याकांड होतं म्हणून. अरे आपल्या कपड्यावरचे डाग तरी बघा आणि मग दुसऱ्याच्या कपड्यावरचे डाग दाखवा. राहिला प्रश्न धर्माधिकारींना पुरस्कार दिल्याचा, तर धर्माधिकारींच्या रक्तातच हे आहे की हे सातत्यानं असं केलंच पाहिजे. धर्माधिकारी त्या महर्षी दधितीच्या वंशातले आहेत ज्यांनी इंद्राला वज्र करण्यासाठी हाडं मिळावीत म्हणून स्वतःचीच हाडं स्वतःला मृत्यू करून देऊन दधितीच्या हाडांनी इंद्राचं वज्र बनलं आणि त्यातून सज्जनांचं रक्षण होत गेलं. धर्माधिकारी त्या वंशाचे आहेत चाणक्याच्या, ज्याने चंद्रगुप्त मौर्य वंशाच्या राजाला राजा करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. धर्माधिकारी त्या वंशाचे आहेत रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंद नावाचा शिष्य घडवला. धर्माधिकारी त्या वंशाचे आहेत ज्या समर्थ रामदासांनी छत्रपती शिवरायांना मार्गदर्शक अशा स्वरूपाचं काम केलं. धर्माधिकारी त्या वंशाचे आहेत ज्याच्या तात्या टोपेंनी आपला जीव देऊन 1857चा उठाव घडवला. धर्माधिकारी त्या वंशाचे आहेत जिथे मंगल पांडेंनी पहिली गोळी झाडली आणि स्वतःला फासावर लटकावू दिलं. उदाहरणं अनेक देता येतील, पण जातीच्या नावावर या मुद्द्याला जाणीवपूर्वक पुढे करून जातीच्या पोळ्या भाजणाऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे, सावधान, हे असले धंदे बंद करा.